झी 24 तास एक पाऊल पुढे। यावर्षी 10वी-12वीचे निकाल लांबण्याची शक्यता आहे। राज्यातल्या कायम विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घातलाय। अशा शाळांमधले सुमारे 15 ते 20 हजार शिक्षक पेपर्स तपासण्याचं काम करतात। या सगळ्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासायला नकार दिलाय। त्यामुळे यावर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल लांबण्याची शक्यता आहे। कायम विना अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घातलाय। अशा शाळांमधले सुमारे 15 ते 20 हजार शिक्षक पेपर्स तपासण्याचं काम करतात। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्यासोबत आहेत। अरुण, अधिक काय माहिती आहे? कुठल्या मागण्यांसाठी या शिक्षकांनी या उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घातलाय? भूषण, आपल्याला माहितीच आहे की एकूण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 6,500 अशा शाळा आहेत की ज्या कायम विना अनुदानित या तत्वावरती त्यांना मान्यता देण्यात आली आहे। 2000 सालापासून हे धोरण राज्य सरकारनं स्वीकारलं आहे। म्हणजे या शाळांना कधीच अनुदान मिळणार नाही, शासकीय अनुदान मिळणार नाही अशी तरतूद या धोरणामुळे ती ठेवण्यात आली होती। अर्थात त्यालाच आता या शिक्षकांनी आक्षेप घेतलाय। त्यांच्या कायम विना अनुदानित ही जी टर्म वापरली जायची त्यामधनं कायम हा शब्द काढून टाकावा आणि केवळ विना अनुदानित एवढाच वापरला जावा, जेणेकरून कधी काही म्हणजे राज्य सरकारची स्थिती सुधारली तर यांना अनुदान मिळेल आणि ज्याचा फायदा संपूर्ण त्या शाळांबरोबर या शिक्षकांना होईल अशी अपेक्षा या शिक्षकांची आहे। दुसरा महत्वाचा भाग म्हणजे या शिक्षकांना 6व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावं अशी त्यांची मागणी आहे। बऱ्याचदा असं होतं की संस्था चालक हे त्यांच्या मर्जीप्रमाणे वेतन देतात, म्हणजे अगदी तोकड्या पगारामध्ये या शिक्षकांना काम करावं लागतं, ही परिस्थिती आहे। आणि यासाठी म्हणून नेमकी परीक्षेची संधी या शिक्षकांनी साधली आहे। परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती एक दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच हे जवळजवळ 15 ते 20 हजार शिक्षक ज्यांची संघटना आहे राज्य पातळीवरती त्यांनी 10वी-12वीचे पेपर तपासणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे। काही शिक्षकांनी त्यांच्याकडे जे पेपर गेले होते ते पेपरचे गठ्ठे परत देखील पाठवलेत। त्यामुळे अर्थात आता पर्यायी व्यवस्था करणे आणि या विषयावर काहीतरी तोडगा काढणे हाच पर्याय आता राज्य सरकारसमोर, शिक्षण मंडळासमोर आता सध्या तरी आहे। अगदी खरं, एक वेगळा पर्याय त्यांना शोधावा लागणार आहे। जर या शिक्षकांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत बहिष्कार कायम ठेवला तर कुठेतरी एक संधी शोधून या शिक्षकांनी आपल्या मागण्या रेटलेल्या आपल्याला दिसतात। अरुण, मात्र 15 ते 20 हजार शिक्षक यामध्ये या बहिष्कार टाकणार आहेत उत्तरपत्रिका तपासण्यावरती। एकूणच 10वी आणि 12वीच्या निकालांवर याचा परिणाम होणार आहे। निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सरकारकडून किंवा शिक्षण मंडळाकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया मिळाली किंवा काही शिक्षण मंडळाकडनं याबाबत माहिती मिळू शकली आहे? त्यांच्या समोर देखील उभा ठेवलेला हा प्रश्न आहे। मात्र जसं आपण आता म्हटलं की त्यांच्या हातात या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणं हे त्यांच्या हातात नाही। केवळ उत्तरपत्रिका तपासून लवकरात लवकर घेणं, निकाल वेळेवरती लावणं ह्या जबाबदाऱ्या परीक्षा मंडळाच्या असतात। त्या दृष्टिकोनातून त्यांची अडचण झाली आणि त्यासाठी त्यांनी पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाते असं त्यांनी म्हटलंय। म्हणजे ज्या शिक्षकांनी पेपर परत पाठवले त्यांच्याऐवजी त्याच ठिकाणी पात्र असलेल्या शिक्षकाकडे ते पेपर तपासण्यासाठी देण्यात येत आहेत। शिवाय आवाहन केलं जात आहे आणि परीक्षा मंडळाकडून शिवाय शिक्षण खात्याला देखील पत्रव्यवहार करण्यात आलाय। जे निवेदन या शिक्षकांनी बोर्डाला दिलं होतं, मंडळाला दिलं होतं, ते निवेदन सरकारकडे पाठवण्यात आलंय आणि सरकारने यावर विचार करावा आणि तातडीनं यातनं मार्ग काढावा अशी अपेक्षा मंडळाकडून देखील व्यक्त केली जाते। नक्कीच अरुण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय कायम विना अनुदानित शाळातल्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार टाकल्यानं कुठेतरी 10वी आणि 12वीचे निकाल आता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। परीक्षा मंडळानं या शिक्षकांना पर्यायी मार्ग किंवा पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलंय। एकूणच आता यातनं काय नक्की उपाय शोधला जातो हे पाहायचं आणि 10वी-12वीचे निकाल वेळेवर लागतात का हे सुद्धा पाहायचं। झी 24 तास एक पाऊल पुढे।